महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुरंबा फाट्याजवळ भरधाव वाहनाची वीज खांबाला धडक, महावितरणचे मोठे नुकसान, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, निष्काळजीपणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान। मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा फाटा परिसरात एका बेजबाबदार चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून महावितरणच्या वीज खांबाला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत खांबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून संबंधित चालकाविरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार 4 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास MH37 AD 1968 क्रमांकाचे वाहन उमरी अरब परिसरातून अत्यंत वेगाने जात होते। चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर जाऊन आदळले। या अपघातात महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। कायदेशीर कारवाई। या प्रकरणी आकाश अजय कुमार गुप्ता वय 38 राहणार पांडे लेआउट मूर्तिजापूर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे। भारतीय न्याय संहिता BNS कलम 281, रस्त्यावरील निष्काळजीपणा, मोटार वाहन कायदा कलम 184, भारतीय विद्युत अधिनियम कलम 138 तपास सुरू। सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक कानडे करीत आहेत। नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया। मुरंबा फाटा परिसरात भरधाव आणि निष्काळजी वाहन चालकांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। अशा चालकांमुळे केवळ सार्वजनिक मालमत्तेचेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे। अशा बेजबाबदार चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे। आपल्या परिसरात घडणाऱ्या बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क नंबर। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी दीपक थोरात, मूर्तिजापूर, अकोला।